नमस्कार. असं म्हटलं जातं की एक जर चांगला नेता असेल तर तो नेता संपूर्ण समाजाला, संपूर्ण देशाला किंबहुना संपूर्ण जगाला आपल्या विचारांनी प्रेरित करू शकतो, आपल्या विचारांनी भारित करू शकतो. एक नेता हा एखाद्या व्यवसायाला एका उत्तुंग उंचीवर नेऊन ठेवायची ताकद त्या नेत्यामध्ये असते आणि त्यामुळेच नेतृत्व गुण ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही प्रत्येक क्षेत्रामध्ये असते. मग ते राजकीय क्षेत्र असो, ते सामाजिक क्षेत्र असो किंवा मग ते आर्थिक क्षेत्र म्हणजे बिझनेसचं क्षेत्र असो, या प्रत्येक क्षेत्रामध्ये श्रीमंती जर हवी असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रॉस्पेरिटी हवी असेल तर नेतृत्व गुण हे अत्यंत महत्त्वाचे असतात. याच नेतृत्व गुणांविषयी त्या अंगी बाणवता येऊ शकतात का, त्यासाठी कुठल्या प्रकारच्या क्वालिटीज माणसामध्ये असाव्या लागतात, हे सगळं समजून घेण्यासाठी आत्ता आपल्याबरोबर आहेत ख्यातनाम कोच श्री विलास मुणगेकरजी. मुणगेकर सर, आपलं स्वागत. माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे, आत्ता मी जे काही विवेचन केलेलं आहे की नेतृत्व गुण हे अत्यंत महत्त्वाचं असतं, लीडरशिप क्वालिटी हे अत्यंत महत्त्वाचं असतं. लीडरशिपचं संपूर्ण समाजामध्ये महत्त्व काय असतं, ओव्हरऑल एखादा समाज पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून, एखादा बिझनेस पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून लीडरशिपचं महत्त्व काय असतं? सगळ्यात पहिलं आपण समजून घेणं गरजेचं आहे की आदर्श लीडर कोण असतो. लीडर खरा तो असतो जो असे लीडर बनवतो जे अजून लीडर बनवतात. सो लीडरशिप आज का गरजेची आहे, कारण आपण ऐकत आलेलो आहोत लहानपणापासून, यथा राजा तथा प्रजा. लोकांची मनं भरकटलेली असतात आणि त्यांना विजन दाखवण्यासाठी, ज्याला आपण सामूहिक विजन म्हणतो, ते दाखवण्यासाठी एक नेतृत्व असायला पाहिजे. पण या नेतृत्वाकडे दोन गोष्टी असायला पाहिजे. तो स्वतः विजनरी असायला पाहिजे आणि त्याच्याकडे जबरदस्त असं कर्तृत्व पाहिजे ज्याला जोड वक्तृत्वाची आहे. असा आदर्श नेता जेव्हा मिळतो त्यावेळेला प्रजा ही चांगल्या प्रकारे पुढे पुढे मार्गक्रमण करत असते. पण त्या लीडरकडे एक सगळ्यात महत्त्वाचा गुण असायला पाहिजे, बोले तैसा चाले. येस, तुम्ही म्हणता ते अतिशय बरोबर आहे. पण मला एक सांगा की एखाद्या माणसामध्ये लीडरशिपचे गुण डेव्हलप करता येऊ शकतात का? सपोज एखादा माणूस आहे, तो ॲव्हरेज आहे, पण त्याच्यामध्ये लीडरशिपचे गुण डेव्हलप करता येऊ शकतात का, किंवा त्याच्यामध्ये अंगीभूत काय गुण असावे लागतात? निश्चितच, पण त्याच्या अगोदर बेसिक तुम्हाला पीपल स्किल्स चांगले येणं गरजेचं आहे, ज्याला आपण लोकव्यवहार किंवा लोककौशल्य म्हणतो. हा जनसामान्यांमध्ये सहजपणे मिसळणारं व्यक्तिमत्व असायला पाहिजे. ते कमीत कमी 50% लोकांच्या आवडीचं असायला पाहिजे. मग तो अँग्री यंग मॅन असो किंवा मृदू स्वभावाचा असो, त्याने काही फरक नाही पडत. लीडर हा शेवटी लीडर असतो आणि निसर्गाचं सहकार्य त्याला निश्चितपणे मिळालेलं असतं. पण त्याच्यानंतर हळूहळू त्यांनी बोलण्याचं संवाद कौशल्य विकसित केलं पाहिजे. न्यूट्रल विचारसरणी त्याची असायला पाहिजे. आणि जे सामूहिक ध्येय आहे, केवळ त्याचा फोकस म्हणजे माझ्या वैयक्तिक ध्येयाकडे लक्ष न देता माझ्या समूहासाठी जो महत्त्वाचा गोल आहे त्याच्यासाठी तो कार्यशील असायला पाहिजे आणि सतत तो कृतिशील असणं खूप गरजेचं आहे. नेतृत्व गुणांसाठी बेंजामिन फ्रँकलिन यांचं उदाहरण अत्यंत महत्त्वाचं आहे. एखादा गुण अंगामध्ये डेव्हलप करता येऊ शकतो हे बेंजामिन फ्रँकलिन यांनी त्यांच्या स्वतःवर केलेल्या प्रयोगांनी दाखवून दिलं होतं. सर, जरा सांगा एक्झॅक्टली बेंजामिन फ्रँकलिनची स्टोरी काय आहे? हे जबरदस्त उदाहरण आहे स्वयंविकास इंडस्ट्रीमधलं, ज्याला आपण सेल्फ इम्प्रूव्हमेंट इंडस्ट्री म्हणतो. 250 वर्षापूर्वीचं, साधारणतः 200 वर्षापूर्वीचं हे पुस्तक आहे, ज्याला आपण ऑटोबायोग्राफी ऑफ बेंजामिन फ्रँकलिन म्हणतो. हे ज्याला लीडर बनायचं आहे ना, त्यांनी हल्लीच्या लेखकांची पुस्तकं वाचा, ज्याच्यामध्ये जॉन सी मॅक्सवेल येतो किंवा पीटर ड्रकर येतो. पण बेसिक जो पाया मजबूत रचायला पाहिजे ना, त्याच्यासाठी बेंजामिन फ्रँकलिन आणि त्यांचं कर्तृत्व हे अत्यंत मोलाचं आहे. साधारणतः 20व्या वर्षापर्यंत हे व्यक्तिमत्व जबरदस्त असं उद्धट होतं, लोकांच्या पसंतीचं नव्हतं. आणि मग त्याला एक दिवस 80 दिवसांचा जो बोटीचा प्रवास होता, कारण त्यावेळेला विमानं नव्हती, गाड्या नव्हत्या, त्यावेळेला असं सुचलं की माझा स्वभाव मला चेंज करायला पाहिजे.
आणि त्यासाठी माझ्याकडे लिडरशिप गुण जे आहेत किंवा कॅरेक्टरिस्टिक्स ज्याला म्हणतो, ट्रेट्स म्हणतो, ते आले पाहिजेत. आणि म्हणून 12 अशा गोष्टी लिहिल्या त्याने. अधनंमधनं मला विनोद करता आले पाहिजेत, माझ्या चेहऱ्यावरती हास्य विलसलं पाहिजे, नको असलेल्या व्यसनांच्या अधीन मी झालो नाही पाहिजे. आणि बाजूला असलेल्या मित्राला त्यांनी ती लिस्ट दाखवली आणि मला ना आता खूप सुधारायचं आहे असं विचारलं त्याने. आणि त्याचं निरीक्षण केल्या मित्राने उत्तर दिलं, हे सगळे गुण ठीक आहे रे, पण एक जो गुण तुझ्याकडे आला नाही ना तर तू शेवटपर्यंत मागेच राहणार. मग त्याने विचारलं कोणता गुण? तर तू स्वतःला खूप शहाणा समजतोस, अहंकार आहे तुझ्याकडे जबरदस्त आणि त्याच्यामुळे तुझा उद्धटपणा जाणवतो. आणि म्हणून त्यांनी 13वा गुण जो लिहिला तो होता ह्युमिलिटी, विनम्रता. धीरूभाई जसं म्हणतात, नमे ते सवने गमे. तर तो गुण आल्यानंतर त्यांनी त्या वर्षापासून ते जगाचा जेव्हा निरोप घेतला 84 वर्षापर्यंत दर 13 आठवड्यांना हे 13 गुण एक आठवड्याकरिता अवलंब करत गेले. आज इलेक्ट्रिसिटीचा शोध लावणारे, एक चांगले लेखक, एक चांगले पॉलिटिशियन, एक चांगले वक्ता, असे अनेक गुणांनी आविष्कृत असं नेतृत्व म्हणून आपण बेंजामिन फ्रँकलिनकडे पाहतो. सत्यनारायण असो की वास्तुशांती, लक्ष्मीपूजन असो की ग्रहशांती, सर्व प्रकारच्या पूजांचं साहित्य आता अगदी घरपोच. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार. मनाला शांती देणाऱ्या आणि उल्हासित करणाऱ्या मल्हार, शाकुंतल, गावठी गुलाब, शिवचंदन, नाथ अशा अगरबत्त्यांचा सुगंधित दरवळ. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार, घंटाळी चौक, ठाणे पश्चिम. होम डिलिव्हरीसाठी कॉल करा 7718928626 आणि 9137689004. ऑनलाईन खरेदीसाठी www.rambhorose.com. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार, घंटाळी चौक, ठाणे. कपडे धुणं, वाळवणं, इस्त्री करणं आणि अगदी इस्त्रीवाल्यासारखी घडी करणं अवघड आहे ना? आता चिंता सोडा, आम्ही आहोत ना. श्री एंटरप्राइजेस, कळवा परिसरातील जागतिक दर्जाची लॉन्ड्री, ड्राय क्लिनिंग, रोल प्रेस, स्टीम अँड इलेक्ट्रिकल प्रेस अशा अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त एकमेव लॉन्ड्री श्री एंटरप्राइजेस. फ्री पिकअप अँड डिलिव्हरी. आजच संपर्क साधा. श्री एंटरप्राइजेस 9833776460. 70% सेल. काय 70% ऑफ? 70%? छे, काहीतरीच काय. शी, पॉसिबलच नाही. 70% ऑफ शक्यच नाही. शक्य आहे. ग्राहकांच्या हितासाठी पॅरॉनने आणला आहे अप टू 70% सुपर डुपर धमाका सेल. अगदी सर्व कपड्यांच्या खरेदीवर अप टू 70% ऑफ. कंडिशन्स अप्लाय. अप टू 70% धमाका 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 सेल. बॅरॉन मेन स्टुडिओ, काँग्रेस ऑफिस समोर, आमंत्रण हॉटेल शेजारी, ठाणे. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast. Cause TJSB का नया है ये magic Transapp app. Transapp zap, Transapp app. एक ही virtual ID से transaction है secure and safe. Just tap the tab of Transapp app and make your life all sorted. पैसा आया पैसा भेजा हो गया चुटकी का खेल. Simple, easy, fast है ये Transapp just like a finger snap. Transapp app. Transapp app. सर, एक्झॅक्टली बेंजामिन फ्रँकलिनची हे 13 गुणांची ही जी स्टोरी आहे ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि हा जर म्हणजे एखादा गुण आपल्या अंगामध्ये बनवण्याच्या दृष्टिकोनातून पद्धतशीरपणे प्रयत्न केले गेले तर निश्चितपणे ते गुण आपल्या अंगी येऊ शकतात. एक्झॅक्टली. पण हे सगळे जे गुण आहेत हे आपल्या अंगी येण्यासाठी आपण काही विशेष प्रयत्न करू शकतो का? काय प्रयत्न करायला हवे, काय सांगाल? पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट,
की त्याच्याकडे एमिनन्स आणि इफेक्टिव्हनेस असायला पाहिजे. एमिनन्सचा जवळ लोकप्रियतेचा येतो, त्याला एफिशियन्सी म्हणतात, म्हणजे तो शिस्तीचा पालन करत आहे. जिम रॉन नेहमीच म्हणत आलेला आहे, एव्हरी डिसिप्लिन्ड एफर्ट हॅज मल्टिपल रिवॉर्ड्स. सो शिस्तीचं पालन करता असायला पाहिजे, पण वेळेला तो रोड लेस ट्रॅव्हल्ड म्हणजे नियम मोडणारा सुद्धा असायला पाहिजे, कारण त्याला आहे इफेक्टिव्हनेस. इफेक्टिव्हनेसचा नेमका अर्थ रिझल्ट निर्माण करणारं व्यक्तिमत्व. नुसताच हा व्यक्ती नावापुरती लीडर राहिलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून काहीच जर साध्य नाही झालं तर कालांतराने त्याचा अस्त होत असतो. आणि म्हणून त्यांनी पहिल्या दिवसापासून माझ्या जनतेला, मी ज्यांची सेवा करतोय त्यांना नेमकं काय हवं आहे हे लक्षात घेऊन ते लवकरात लवकर निर्माण करता येईल याची काळजी घ्यायची आहे. जसं ज्ञानेश्वरांकडे न दिसणारं नेतृत्व होतं, त्यांनी पसायदानातून व्यक्त केलेलं आहे, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जातं. हीच वृत्ती त्या लीडरकडे आली पाहिजे. एक्झॅक्टली, हे बेंजामिन फ्रँकलिन यांचं उदाहरण हे निश्चितपणे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच पद्धतीने आत्ता तुम्ही जे ज्ञानेश्वरांबद्दलचं जे उदाहरण दिलं ते सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. खरंच आपल्या अवतीभोवती अनेक लीडर्स वावरत असतात. कदाचित ते प्रत्येक लीडर हा पॉलिटिकल लीडर नसेल, परंतु तो बिझनेस लीडर असू शकेल, तो एखादा सामाजिक नेता असू शकेल. एवढंच काय, आपल्या घरामध्ये सुद्धा ज्या वेळेस आपली आई किंवा आपले वडील यांच्यामध्ये चांगले नेतृत्व गुण असतात त्यावेळेस ते घर अतिशय प्रॉस्पर होत असतं, त्या घरामध्ये प्रॉस्पेरिटी येत असते, भरभराट होत असते. मला सांगा की एखाद्या माणसाला लीडर बनवायचं असेल, तुमच्याकडे एखादा स्टुडंट आला, त्याला तुम्हाला लीडर बनवायचं असेल, त्या दृष्टिकोनातून त्याला प्रयत्न करायचे असतील, तुम्ही एक्झॅक्टली काय करता? माझ्याकडे जेव्हा विद्यार्थी येतात लिडरशिप करण्यासाठी, पहिलं काळजी मी त्याच्या वक्तृत्वाची घेतो. त्याच्यानंतर त्याला न्यूट्रल बनण्यासाठी सहकार्य केलं जातं. म्हणजे एखादं मी नाणं तुम्हाला या क्षणाला दाखवलं तर तुमच्या बाजूनी छापा दिसत असेल, माझ्या बाजूनी काटा दिसत असेल, आणि तुम्ही ठामपणे सांगताय छापाच आहे आणि मी ठामपणे सांगतोय काटा आहे, तर समोरचा माणूस त्याच्या परीनं बरोबर असतो. आणि म्हणून कुठल्याही प्रकारचा वादविवाद टाळण्यासाठी समोरच्या माणसांच्या विचारांचा, त्याच्या विरोधांचा स्वीकृतीभाव असणं खूप गरजेचं आहे लीडरकडे. तरच तो लंबी रेस का घोडा बनू शकतो. अतिशय महत्त्वाची गोष्ट, त्याच्यानंतर त्याच्या कर्तृत्वावर जोर दिला जातो. मग रिझल्ट निर्माण करणाऱ्या काही गोष्टी आहेत ते त्याच्यावर बिंबवल्या जातात आणि सरते शेवटी तो सर्वांच्या आवडीचा बनता बनता इतरांना सुद्धा सक्षम लीडर कसा बनवू शकतो त्याचे मोटिवेशनल कॅरेक्टरिस्टिक्स दिले जातात. मी फक्त जाता जाता मोटिवेशन या शब्दाचा अर्थ सांगेन की मोटिवेशन म्हणजे समोरच्याचं जो मोटिव्ह आहे त्याला ॲक्शनमध्ये ढकलण्याकरिता नेमकं काय करेल. आणि लीडर रिस्पॉन्सिबिलिटीचा प्रवर्तक असतो. रिस्पॉन्सिबिलिटीचा खरा अर्थ जबाबदारी नाही आहे, तर रिस्पॉन्स करण्याची त्याची एबिलिटी. एखादी गोष्ट वाईट जरी घडली तरी त्याच्यातून प्रोॲक्टिव्ह नेचरनी काय चांगलं याच्यातून निर्माण होऊ शकतं ते तो करून दाखवतो. एक्झॅक्टली, अ गुड लिस्नर इज अ गुड ओरेटर. तुम्ही जे म्हणताय ते अगदी खरं आहे. आणि एका लीडरची व्याख्या जी आत्ता सरांनी केलेली आहे की तो रिस्पॉन्सिबल असला पाहिजे, रिस्पॉन्सिबिलिटी घेण्याची त्याच्यामध्ये ताकद असली पाहिजे. मुणगेकर सर, नेतृत्व गुणांविषयी आत्ता आपण जे काही विवेचन केलेलं आहे, जे काही आमच्याशी दिलखुलास गप्पा मारलेल्या आहेत त्याविषयी त्याबद्दल आपलं शतशः आभार. आणि आणखीही विषयांवर श्री विलास मुणगेकर यांचे व्हिडिओज बघायचे असतील तर निश्चितपणे आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो
कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा? कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे, काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे नक्की करा. वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत. शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात. कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा. हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 02026127394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91 11 2397 8046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91 22 2530 1740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 18002 22108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा.